आशिया कप 2025 मध्ये झालेल्या कालच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 202 धावांचं टार्गेट दिलं होतं. पुथुन निसंगच्या शतकामुळे श्रीलंकेने 202 रनांची मजल मारली आणि सामना बरोबरीत आणला. पण सुपर ओव्हरमध्ये भारताने श्रीलंकेला पराभूत केले. श्रीलंका जरी हरली असली तरी त्या संघाने त्यांचा लढवय्या बाणा जगाला दाखवून दिला. पण या सगळ्या पलीकडे सामना संपल्यानंतर असं काही पाहायला मिळालं ज्याने मैदानावरच्या प्रत्येकाला गहिवरून आले. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव श्रीलंकन बॅट्समन धुनीत बेलालागेजवळ गेला. त्याने त्यांचं सांत्वन केलं आणि त्याला मिठी मारली. तर झालं असं की 18 तारखेला श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामना सुरू असताना धुनीतच्या वडिलांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं होतं. त्यानंतर धुनीतने मायदेशात जाऊन वडिलांचं अंत्यदर्शन घेतलं आणि तो लगेचच दुबईला कर्तव्यावर परतला. सूर्यकुमारला हे सगळं माहीत होतं, म्हणून त्याने मॅच झाल्यावर 22 वर्षाच्या धुनीतची भेट घेतली आणि त्याची विचारपूस केली आणि त्याला मिठी मारली. जय पराजयाच्या पलीकडे जाऊन सूर्यकुमारने केलेल्या या कृतीचं सगळ्याकडून कौतुक होत आहे.